मी तर रोज बाहेर जात नाही, घरीच तर असते. कशाला तयार व्हायचं? कोण बघतंय मला? किंवा स्टायलिश तर दिसायचं आहे, प्रेझेंटेबल सुद्धा दिसायचं आहे, पण कम्फर्टेबल सुद्धा वाटायला हवं. आणि रोज-रोज काय मेकअप करायचा? कामातून वेळच मिळत नाही, कंटाळा येतो. मैत्रिणींनो, अशी एक ना अनेक खूप सारी कारणं आपण रोज स्वतःलाच देत असतो आणि या गोष्टीसाठी आपल्याला इतरांची तर गरजच नाही. आपण स्वतःला इतक्या वेळा डिमोटिवेट करत असतो, कमी लेखत असतो आणि वेळ नाही असं खूप वेळा स्वतःलाच कारण देत असतो. पण जेव्हा Instagramला अनेक रील एका पाठोपाठ एक स्क्रोल करत असतो, तेव्हा असे आपल्याला सुंदर असे चेहरे दिसत असतात. तेव्हा नकळत कधीतरी असा विचार येतो, की कसं काय एवढं छान टापटीप राहायचं? पण बऱ्याच वेळा ही फिल्टरची किमया असते आणि या सध्याच्या फिल्टरवाल्या जगात आपण स्वतःला नॉन फिल्टर रोज बघत असतो आणि म्हणूनच आपलं स्वतःचं एक स्किन केअर रुटीन असणं किंवा स्वतःकडे थोडंसं लक्ष देणं, स्वतःला सेल्फ केअर किंवा थोडंसं ग्रूम करणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी काही गोष्टी किंवा प्रॉडक्ट आपल्याकडे असतील ना, तर आपण अगदी इझिली स्मार्ट प्रेझेंटेबल राहू शकतो. आता हे जे प्रॉडक्ट तुम्ही बघता आहात ना, ते तर आपल्यासाठी खूपच उपयुक्त आहे. म्हणजे आता खरं तर 30-40 मध्येच हार्मोनल इम्बॅलन्स सुरू होतो आणि त्याच्यामुळे खूप वेळा तरी चेहऱ्यावरती केस यायला लागतात किंवा नेहमी अप्पर लिप्स करावं लागतं आणि ते इतकं पेनफुल असतं, किती त्रास होतो अप्पर लिप्स करताना पार्लरला जाऊन. किंवा कधी आपल्याला पटकन तयार व्हायचं असतं, पण पार्लरला जायला तेवढा वेळ नसतो किंवा पार्लरवाली अवेलेबल नसते. तर अशा वेळेला हे जे किट आहे ते ते खूप उपयुक्त ठरतं. हे आहे अगारूचं रिचार्जेबल मल्टी ट्रिमर आणि खरोखर क्वालिटी खूपच चांगली आहे आणि कधी पण आपल्या स्वतःसाठी अशा वस्तू घेताना, गोष्टी घेताना नेहमी चांगल्या क्वालिटीच्या घ्यायच्या. तर ह्याला बऱ्याच अटॅचमेंट आहेत ज्याचा आपल्याला खूप यूज होतो, पण सगळ्यात जास्त मला आवडली ते म्हणजे हे फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठीचं ह्याची जी अटॅचमेंट आहे ना, ती खरंच खूप चांगली आहे आणि चांगल्या क्वालिटीची सुद्धा आहे आणि अजिबात पेन सुद्धा होत नाही. म्हणजे असं वाटत सुद्धा नाही की आपण फेशियल हेअर आहे ते रिमूव्ह करतोय किंवा अप्पर लिप्स करताना सुद्धा अजिबात त्रास होत नाही. तर आता तुम्ही बघितलत की हे कशा प्रकारे आहे आणि आधी चेहरा आहे तो व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा, कोरडा करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग फक्त इझिली हे जे आहे ते चेहऱ्यावरती कुठे केस आहे तिथं फक्त फिरवायचं. अगदी इझिली सगळे जे हेअर आहेत ना ते रिमूव्ह होतात आणि ज्यांना अप्पर लिपवरती भरपूर हेअर असतात ना, तर त्यांना तर ते खूप कटकटीचं वाटतं सतत, कारण ते वाढतातच आणि मग विचित्र दिसतं आणि त्यासाठी ना हे खूपच म्हणजे युजफुल आहे. आणि बघितलं अगदी 2 मिनिटात आपण हे फेशियल हेअर आहे ते रिमूव्ह करू शकतो. आणि जसं आपण स्क्रब करतो ना चेहऱ्याला, तसंच महिन्यातून एकदा तरी आपण असे जे फेशियल हेअर आहेत ना, तर ते रिमूव्ह केले ना, तर चेहरा आपोआप क्लिअर एकदम क्लीन असा दिसतो आणि खूप सॉफ्ट सुद्धा. त्यामुळे ही जी बेसिक गोष्ट आहे ना, तर ती आपण स्वतःच करायला पाहिजे. आणि मेकअप केल्याने आपण थोडा वेळ चांगला दिसू शकतो, पण जेव्हा आपली स्किन चांगली असते ना, तर तेव्हा आपण नेहमीच फ्रेश असे दिसतो. तर आता तुम्हाला जवळून दाखवते की हे कशा प्रकारे वर्क करतंय. फक्त याचा थोडासा आवाज येतो या मशीनचा, पण ठीक आहे, एवढा पण काही जास्ती म्हणजे इरिटेट करणारा नाही आहे. तसं तर ना फक्त आपण आपल्या आयब्रो जरी व्यवस्थित केलेल्या असतील ना, तरी सुद्धा आपला चेहरा आहे तो एकदम उठून छान असा दिसतो. पण त्याबरोबरच आपण जे असे फोरहेडवरचे वगैरे जे हेअर्स असतात ना, तर ते सुद्धा व्यवस्थित क्लीन केलेले असले ना, तर एकदम क्लीन चेहरा दिसतो. तर ह्याला एक आयब्रोज करण्यासाठी सुद्धा एक अटॅचमेंट आहे आणि ज्यांना हे शक्य आहे आयब्रोज स्वतः करणं, त्यांच्यासाठी तर खरंच खूप चांगलं आहे. पण मला ते करणं थोडंसं अनइझी वाटते, पण ज्यांना ते करणं शक्य आहे ना, त्यांच्यासाठी खरंच खूप चांगलं आहे. आणि माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. फक्त आयब्रोज जरी पार्लरला जाऊन करून आलं ना, तरी त्याचा खूप त्रास होतो. म्हणजे डोळ्याच्या बाजूला वगैरे असं सुजल्यासारखं होतं. पण मला असं वाटतं की त्यांनी ही अटॅचमेंट द्यायच्याऐवजी जशी फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी होती ना, तर तशी छोटीशी अटॅचमेंट ही आयब्रोचे एक्स्ट्रा जे हेअर्स असतात ना, तर ते वाढलेले असतात ते काढण्यासाठी दिली असती तर अजून सोपं झालं असतं. आणि ही एक अटॅचमेंट खूप चांगली आहे. हा ट्रिमर आहे आणि ज्यांना वॅक्सिंगचा त्रास होतो किंवा वॅक्सिंग करणं आवडत नाही त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे. आणि अंडर आर्मचे जे हेअर्स असतात ते रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा खूप युजफुल आहे. म्हणजे जी हेअर रिमूव्हल क्रीम येते ना, तर त्याच्यापेक्षा तर हे बेटर आहे आणि सोपं सुद्धा. आणि वॅक्सिंग करणं मला नाही आवडत आणि तसंही हातावरती किंवा पायावरती एवढे जास्तीचे केस नाही आहेत माझ्या, त्याच्यामुळे मला हा ट्रिमर आहे तोच चांगला वाटला. तर फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी हे असं मिळतात बघा ब्लेड्स, तर ते सुद्धा मी आणले होते, पण मी काही केलं नाही. म्हणजे मला ते यूज करायचीच भीती वाटत होती. म्हणजे खूप दिवसांपासून मी हे आणलेलं, पण काही यूज केलं नाही, असंच पडून राहिलं ते. तसं तर हे सेफ आहे असं म्हणतात, पण मला थोडीशी भीती वाटत होती हे चेहऱ्यावरती यूज करायला, म्हणून मी काही हे यूज केलं नाही. त्यापेक्षा हा ट्रिमर आहे तो जो आत्ता मी मागवला आहे, तर तो मला खूप वापरायला पण सोपा आणि पेनलेस आणि कुठलेही साईड इफेक्ट नसणारा असा वाटतोय. आणि महिन्यातून 1 दिवस तरी आपण स्वतःची अशी केअर करण्यासाठी काढायला पाहिजे आणि मला हा प्रॉडक्ट खूपच उपयुक्त वाटला, म्हणून मी तुमच्याशी शेअर केला आहे. आणि कधी पण फेशियल हेअर रिमूव्ह केले ना, की मॉइश्चरायझर लावायचं आणि जर रेझरनी करत असाल तर तर नक्कीच लावा, कारण त्यामुळे जी स्किन आपली ड्राय होत असते ना, तर ती एकदम सॉफ्ट अशी होते
आणि स्किन केअरमध्ये तुम्ही बाकी काहीही नाही केलं तरी चालेल, पण कायम मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे. पहिल्यापासून जर तुम्ही मॉइश्चरायझर व्यवस्थित लावत असाल ना, तर तुमची स्किन आहे ना, तर ती तुमच्या वयापेक्षा 10 वर्षांनी तरी लहान दिसते. आणि जेव्हा पण कधी तुम्ही असे आयब्रोज करून येता किंवा फेशियल हेअर रिमूव्ह करता किंवा वॅक्सिंग वगैरे करताना, तेव्हा स्वतःला बघा एक वेगळाच फ्रेशनेस असा जाणवत असतो. तर आता बाहेर सुद्धा जायचं तर म्हटलं चला थोडंसं तयार होऊयात. तर आज मी इथं बीबी क्रीम लावली. मी नेहमी तुमच्याशी शेअर करते की मी सीसी क्रीम लावते, पण सध्या मी आता ही बीबी क्रीम लावते. त्याने ना खरंच एक नो मेकअप लुक असा येतोय. म्हणजे जेव्हा कधी बाहेर जायचं असेल किंवा छोट्या-मोठ्या प्रोग्रामला जायचं असेल, तर तेव्हा असं तयार झालात. फक्त काजळ आणि लिपस्टिक लावलीत, तरी खूप छान असा लुक येतो. आणि इतरांना दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःसाठी आपण असं तयार व्हायला पाहिजे. कोणाला वाटेल की आपण तर गृहिणीच आहोत आणि आपण काही कमवत नाही, मग एवढे पैसे कशाला खर्च करायचे. पण आपण गृहिणी आहोत आणि त्यामुळेच आपले घरातील कामांचे कितीतरी पैसे सुद्धा वाचत असतात, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि आपण स्वतः छान राहिलो ना, की आपलं घर सुद्धा छान फ्रेश असं राहतं. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केस पांढरे झालेले असतात, तर त्याला कलर कसं करायचं. तर इथं बघा आता लाईट गेली त्याच्यामुळे दिसणार नाही, पण थोडेसे इथं पांढरे झालेले आहेत. म्हणजे मी कलर केलेला, पण आता तो जात आलाय आणि त्यासाठी मी दुसरा एक हेअर कलर मागवला. तो हेअर कलर करूनच मला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता, पण हा व्हिडिओ पूर्ण शूट करेपर्यंत तरी तो रिसीव्ह झाला नव्हता आणि आज मला तो रिसीव्ह झालाय, तर तो सुद्धा तुमच्या शेअर करणार आहे मी. अजून एक गोष्ट अशी आहे की ती नाही केली म्हणून काही फरक नाही पडत, पण केली तर आपल्या लुकमध्ये खूप जास्तीचा फरक पडतो. ते म्हणजे हेअर स्ट्रेटनिंग. आता ते काही रोज नाही करायचं आहे, पण जेव्हा कधीतरी आपल्याला करायची इच्छा असते ना, म्हणजे कुठला प्रोग्राम वगैरे असतो, तेव्हा आपण स्वतःच असे आपले केस अगदी 5 मिनिटात स्ट्रेट करून होतात आणि खरंच लुकमध्ये ना खूप जास्तीचा फरक पडतो. आणि साडीवर तर असे स्ट्रेट हेअर असतात ना, तर ते खूप सुंदर दिसतात. आणि माझे कर्ली हेअर आहेत आणि मला ते सुद्धा खूप आवडतात. पण कधीतरी असा स्वतःमध्ये चेंज करायला सुद्धा खूप आवडतं. त्यामुळं हा एक प्रॉडक्ट आपल्याकडे असायला पाहिजे असं मला वाटतं. कारण की कधी बाहेर जायचं असतं तेव्हा कधी जाणार पार्लरला आणि केस स्ट्रेट करून घेणार. अगदी 5 मिनिटात तयार व्हायचं असेल तर हा हेअर स्ट्रेटनर आपल्याकडे असायला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे शॉपिंग खरं तर तुमच्या शेअर करते. म्हणजे आपल्याला सोन्याचे दागिने घालायला तर आवडतात, पण आपण ते डेली वापरू शकत नाही. मग अशा वेळेला ना आपण चांदीचे जे कडे किंवा ब्रेसलेट असतात ना, तर ते रेग्युलर यूजसाठी खूप चांगले वाटतात. आणि माझ्याकडे असा एक कडा आहे, तो मी नेहमी वापरत असते, तुम्ही तो बघितला सुद्धा. आणि चांदीची ज्वेलरी मी जिथून घेते ना, म्हणजे मी गावाला गेली की तिथूनच घेत असते, तर तिथं खूप सुंदर असं कलेक्शन होतं. तर म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा हे शेअर करूयात. किती छान छान कडे आणि ब्रेसलेट आहेत बघा. आणि मी जे नेहमी वापरते ना, तर ते सुद्धा इथूनच घेतलंय. हे प्युअर चांदीचे आहेत आणि काही रोज गोल्डमध्ये आहेत. आणि असे जेव्हा आपण छोटे छोटे ॲक्सेसरीज वापरतो ना, तर ते खूप छान दिसतात. तर मी इथं घ्यायला गेलेली पैंजण, म्हणजे एक माझं जुनं पैंजण होतं, तर ते देऊन, म्हणजे ते तुटलं होतं, तर ते देऊन मला नवीन घ्यायचं होतं. आणि खरंच इतकी सुंदर सुंदर पैंजण होती ना, डिझाईन त्याच्यावरचं मीना वर्क वगैरे खूपच सुंदर. फक्त थोडीशी ना साईजने मोठी होती, म्हणजे आपण हे रेग्युलर नाही वापरू शकत. आणि रोजच्या वापरासाठी मी एकदम नाजूक असं असतं ना, तर तेच घेते. तर मी तसंच घेतलंय. पण हे सुद्धा डिझाईन खरंच खूप सुंदर होतं, म्हणून म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूयात. कोणाकोणाला नाही आवडत पैंजण वगैरे घालायला, पण मला आवडतं. आणि चांदीची ज्वेलरी घालणं म्हणजे पैंजण, जोडवी आणि ब्रेसलेट वगैरे घालणं हे चांगलं असतं आणि हे मी तिथून घेतलंय. त्याच्यानंतर नेहमीची आवडती गोष्ट म्हणजे गाऊन. तर मागच्या वेळेला सुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेलं की कुठून मी गाऊन घेते, आणि आता ह्या वेळेला सुद्धा मी त्यांना विचारलं की तुम्ही ऑनलाईन देता का, तर ते नाही बोलले. आणि आपणा गृहिणींचा आवडता ड्रेस म्हणजे गाऊन, कारण त्यामध्ये आपल्याला दिवसभर काम करायला किंवा एकूणच वावरायला सुद्धा खूप कम्फर्टेबल वाटतं. त्यामुळं गाऊन हे नेहमी चांगल्या क्वालिटीचे घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे असे गाऊन घ्यायचे की ज्याच्यामध्ये आपल्याला कम्फर्टेबल पण वाटलं पाहिजे आणि स्टायलिश सुद्धा लुक आला पाहिजे. आणि आता गाऊनमध्ये सुद्धा खूप सारी अशी व्हरायटी आलेली आहे. म्हणजे अगदी ते वन पीस, म्हणजे लॉंग वन पीस असतात, तर तशा टाईपचे सुद्धा गाऊन नेहमीच्या वापरासाठी सुद्धा मिळतात. आता कोणाला वाटेल काय गाऊन तर आहे, दिवसभर घरात घालायचे, त्यात काय एवढा विचार करायचा. पण आपण काय करतो की आपण कधीतरी वापरायच्या गोष्टी असतो ना, तर त्या महाग घेतो आणि ज्या नेहमीच्या गोष्टी असतो ना, तर त्या स्वस्त घेतो. तर असं नाही करायचं. जी गोष्ट आपण रोज वापरणार आहे ना, तर ती चांगल्या क्वालिटीची घ्यायची. तर 2 गाऊन मी तिथून घेतले, त्यापैकी हा एक आहे आणि खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे कम्फर्टेबल पण आणि स्टायलिश सुद्धा. आणि याला जे नॉट असतात ना, तर त्याच्यामुळे ते फिटिंग वगैरे करायची काही गरज नसते. थोडंसं अल्टर करावं लागणार तरी सुद्धा एकंदरीत लुक खूप छान येतो. आणि घरी मी टी शर्ट, प्लाझो वगैरे सुद्धा वापरत असते, पण तरी सुद्धा मला गाऊन जास्ती आवडतो. आणि एकत्र कुटुंबात जर राहत असू तर थोड्याशा मर्यादा येतात, म्हणजे आपण घरी कुठल्या प्रकारचे कपडे वापरायला हवेत याच्यावरती. पण आपल्याला ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटेल आणि स्टायलिश सुद्धा वाटेल, तर अशा प्रकारचे कपडे आपण
निवडायला हवेत. तर हा एक गाऊन घेतलेला आहे आणि हे दोन्ही गाऊन आहेत ते 650चे आहेत. त्याची लिंक नाही कारण मी ऑफलाईन घेतलेले आहेत. इंडस व्हॅलीचा हेअर कलर आहे तर तो मी मागवलाय. त्याच्यामध्ये नो पीपीडी आणि नो अमोनिया असं लिहिलेलं आहे, त्याच्यामुळेच मी तो मागवलाय. या हेअर कलरमध्ये अमोनिया असतो आणि म्हणूनच म्हणजे केमिकल असतंच थोडंफार, म्हणजे कुठलंही घेतलं तरी थोडंफार केमिकल हे असतंच आणि म्हणूनच मी ना फक्त मेहंदी लावायच्या आधी. पण गेल्या वर्षीपासून मी केसांना कलर करायला सुरुवात केली आहे आणि हा खूप चांगला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तर जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ना तर त्याच्यावरती प्रेस करून ऑल बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे मी कधी व्हिडिओ अपलोड करते हे तुम्हाला पहिले नोटिफिकेशन येईल. तर आता वारा जोराचा सुटला आहे, पाऊस येणार आहे, जोरात पाऊस येणार आहे असं दिसतंय. चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.